हिंदुस्तान पोस्टच्या स्वादिष्ट श्रावण या खास मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या आधीचे भाग ज्यांनी बघितले नसतील त्यांच्यासाठी सांगते की आपण या आधीच्या एका भागामध्ये कंटोली पुलावची रेसिपी जाणून घेतली. त्याशिवाय एक रताळे बॉल्सची पण एक इंटरेस्टिंग रेसिपी आपण जाणून घेतली आणि ज्यांनी ही रेसिपी बघितली नसेल त्यांनी हिंदुस्तान पोस्टच्या युट्यूब चॅनलवर जाऊन ती रेसिपी आवर्जून बघावी. आणि आज आपण अजून एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत. आज आपल्या स्वादिष्ट श्रावणचा तिसरा भाग आहे. शेफ तुषार, आज काय स्पेशल आहे? खूप छान वाटतंय, कारण जसा प्रतिसाद येतो आणि आपल्याला जसं सगळेजण म्हणतात की आम्ही रेसिपी पाहिली, करून पाहिली, छान वाटली, त्याचा रिस्पॉन्स खूप छान येतो. पण जसं आपण म्हणतोय तसं की रानभाज्या झाल्या, श्रावण सुरू झालाय म्हटल्यावरती उपवासाचे पदार्थ झाले. पण श्रावणी शुक्रवार आणि माझं आणि एक वेगळं नातं आहे. तर ते कसं आहे माहितीये का, की श्रावणी शुक्रवारी ना आई मुलाला वाण देते, ज्योती मातेची पूजा करते आणि ज्योती मातेला ती नम्रपणे सांगते की माझ्या मुलाच्या आयुष्यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करते म्हणून. आणि तो पदार्थ जेव्हा ती बनवते तो आमच्याकडे असतो आरत्या म्हणून, त्याला नाव आरत्या म्हणून आहे. आणि तो पदार्थ ती बनवते, ताटात ठेवते, आरती ओवाळते देवीला आणि मग तो पदार्थ मुलांना ती भरवते. सो ह्या पदार्थामध्ये फक्त तो पदार्थ म्हणून नाही, तर एक जिव्हाळ्याचं नातं, आई मुलाचं नातं, आणि अशा पद्धतीने तो पदार्थ माझा खूपच प्रिय आहे. आणि मला असं वाटतं की हा पदार्थ जर प्रत्येकाने आईनी मुलाला खाऊ घातला आणि त्याच्याबद्दलचं महत्व सांगितलं, तर मला असं वाटतं की वेगवेगळे पदार्थ जे आपण बाकीच्या प्रांतातले खातो ते विसरतील आणि आपल्या मूळ पदार्थाच्या चवीचा त्यांना अंदाज येईल की आपल्याकडे पण काय छान पदार्थ लागतात. आणि अगदी सोपे इन्ग्रेडियंट आहेत, कारण फक्त 2 पीठ, म्हणजे आपण खरं तर तांदळाचं पीठ अगदी थोड्या प्रमाणात आणि गव्हाचं पीठ ह्याच्यापासून बनलेला हा आरत्या असा हा प्रकार आहे. सो मला असं वाटतं वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. येस. सो पहिल्यांदा मी काय केलं हे सांगतो. इथे मी हे जे आहे ना ते गुळ पाणी आहे. म्हणजे थोडंसं गुळ घेतलं, पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली. आता ऑप्शनल आहे, तुम्ही जर साखर वापरायची नसेल तुम्हाला तर फक्त गुळ पाणी वापरा. नॉर्मल गुळ किसून घाला किंवा तुम्ही पावडर गुळ वापरत असाल तर पावडर गुळ वापरा. सो तुमच्यावरती ऑप्शनल आहे. तो मी करून घेतलाय थोडासा थंड. म्हणजे 1 वाटी जर आपण गुळ घेतलाय तर 1.5 वाटी आपल्याला फक्त पाणी घ्यायचंय, तो विरघळून द्यायचा आणि मग थोडीशी साखर घालायची आहे. सो ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घेणार आहोत ते गव्हाचं पीठ. सो डायरेक्ट मिक्सिंग बाउल मध्ये गव्हाचं पीठ किती चमचे? 1 मोठी वाटी घेतलीये मी. त्याच प्रमाणामध्ये अगदी थोडंसं, म्हणजे 2 चमचे फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचंय. म्हणजे हा पदार्थ काय होतो, क्रिस्पी पण छान लागतो. म्हणजे मऊसूत पाहिजे मला आणि क्रिस्पी पाहिजे, सो त्याचं एक कॉम्बिनेशन खूप छान येतं. त्याच्यामध्ये जाईल केळं. हा खूप महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे, कारण त्याच्याने ना खूप छान फुलतो पदार्थ, छान होतो आणि लुसलुशीत होतो. त्यामुळे केळं इज व्हेरी गुड, इम्पॉर्टंट थिंग. आता ह्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल केळं वापरा किंवा वेलची केळं वापरा, आता तुमच्यावरती आहे तुम्ही काय करताय ते. केळी साधारण 2 केळी घ्यायची आहेत. त्याच्यामध्ये वेलची पावडर. आता 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही वेलची पावडर जेव्हा तुम्ही गुळाचा पाक करून घेता तेव्हाही तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो मी ह्याच्यात घालतो, त्याचा फ्लेवर छान लागतो. अच्छा. ही साधारण किती? हा छोटा चमचा, कारण खूप घातलं तर उग्र येतो त्याला स्वाद, त्याच्यामुळे थोडंसं चव बदलते लगेच. त्यामुळे मला असं वाटतं वेलची पावडर नेहमीच आपण ती प्रमाणातच घालणं अत्यंत गरजेचं आहे, नाही तर मग तो पदार्थ खूपच म्हणजे वेगळ्या पद्धतीने जातो. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं त्याला रिच येण्यासाठी केशराचे दाणे घालणार आहे छानपैकी. हे आपण त्या गुळाच्या पाकात सुद्धा टाकू शकतो. हो, घालू शकतो. पण आता कसं होतं, हे जेव्हा आपण मळतो ना तेव्हा ते खूप जेल होईल, एकत्र येईल त्याला आणि मग स्वाद येतो त्याचा. अच्छा. थोडंसं त्याच्यासाठी पिठात आणि थोडंसं चवीनुसार मीठ, अगदी थोडंसं. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला मिठाची चिमूट ही असतेच, हे लक्षात ठेवा. कोणताही गोडाचा पदार्थ, म्हणजे आपण म्हणतो ना की जेवणामध्ये मीठ नसेल तर ते जेवण पूर्ण होत नाही. तसंच आहे की गोडाचा पण कोणताही पदार्थ तुम्ही केला तर चिमूटभर मीठ टाकायला विसरू नका, कारण ती आपली परंपरा आहे आणि त्याची चव नक्कीच लागते.
आणि चव आता एनहान्स करण्यासाठी जास्त वापरलं जातं. येस, आता पहिल्यांदा आपल्याला हे सगळं कोरडं मिक्स करून घ्यायचंय. सो हम्म. मी पहिल्यांदा हाताने हे सगळं मिक्स करून घेतो. हे छान सुरताना ना हम्म. त्याचे स्वाद, वेलची हम्म. पावडर, मग केळ्याला लागलेला स्वाद हा छान तिकडे लागतो. त्या गोडव्याचा पिठाला एक वेगळा स्वाद हो, आहे. पिठाला पण तो व्यवस्थित सगळा मिक्स होतो. हम्म. म्हणून हे दोन्ही जे प्रकार आहेत म्हणजे वेलची पावडर आणि केशर हे मी मुद्दामून त्याच्यात नाही घातलं तर ह्याच्यात घातलेलं आहे. हम्म. ह्याच्यात पाणी नाही लागत. पाणी नाही लागत. आपण हा जो पाक आहे त्याच्यातच हे भिजवणार. हम्म. पटकन कुठला गोड पदार्थ बनवायचा असेल तर मला वाटतं हा एक ऑप्शन हो, आहे अगदीच चांगला. अगदीच. म्हणजे आता आपण जे करणार आहोत ते मालपोळ्यासारखे त्याला तळून घेणार आहोत. काही हा. जण ती भजीसारखे करतात. अच्छा. म्हणजे अगदीच आपल्याला खूप कटकट नकोय की बाबा नाही एवढा वेळ जातोय. त्यापेक्षा आपलं तूप घ्यायचं कढईमध्ये आणि हम्म. पटकन फ्राय करून घ्यायचं. पण ते ऑप्शन झाले. पण हा पदार्थ पारंपरिक पद्धतीने आरत्या जे आहेत त्या आपण अशाच बनवतो. हम्म. आता फक्त ह्याच्यातलं जरा थोडं थोडं हे टाकशील. हम्म. एक 4 पळ्या पहिले टाक त्याच्यामध्ये. बस. बस पहिले आपण मिक्स करूया. खूप पातळ नाही करायचंय, खूप जाड नाही ठेवायचंय. हम्म. त्याला आपण पोरिंग असं आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये आपण जेव्हा ती सोडून ह्याच्यावरती हम्म. पळीनी हम्म. तेव्हा ते छान भजीसारखं मिश्रण झालं पाहिजे. अच्छा. पातळ, मध्यम जाडसर. तव्यावर म्हणजे सोडता येईल व्यवस्थित Yes, अशा हो. हिशोबाने. म्हणून हे थोडं थोडं करूनच आपल्याला घालायचंय. अंदाजानुसार हो. गुळाचं पाणी. याच्यात वेगळं कुठलं पीठ पण वापरू शकतो का आणखी? आपण चणा डाळीचं पीठ थोडंसं वापरू शकतो. थोडंसं. म्हणजे त्याला जर कोणाला सॉफ्ट हवंय खूपच हम्म. तर चणा डाळीचं पीठ वापरलं तरी चालेल. पण शक्यतो ही दोन पीठ ही दोन पीठ वापरले. हा म्हणजे खरं तर एकच पीठ वापरतात. पण ह्याच्यामध्ये थोडं क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचं पीठ. केसर असल्यामुळे जेव्हा आपण ते भाजू तेव्हा अजून एक वेगळा रंग त्याला हो, येणार आहे. रंग येतो. त्याला एक खूप छान तुपावरती आपण भाजतो त्यामुळे स्वाद येतो. हम्म. कोणताही पदार्थ करताना घाई न करता जर केला, पेशन्स खूप महत्वाचे आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. आणि मला असं वाटतं स्वयंपाकघरातच मला असं वाटतं जास्त पेशन्स जज केले जातात. हो. काही लोकांसाठी स्वयंपाक सुद्धा एक मेडिटेशन सारखं आहे. प्रचंड प्रचंड इट इज अ मेडिटेशन. म्हणजे मी तर म्हणतो इट इज अ स्ट्रेस बस्टर. कारण अनेक असे मी सेशन्स घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये कोणत्याही पुरुषाला जर चहाही बनवता येत नसेल तर त्यांनी स्वयंपाकघरात जावं, चहा बनवता बनवता एखादं छान त्याला वाटतंय तसं म्युझिक ऐकावं आणि तो चहा एन्जॉय करावा. बनवण्याची प्रोसेस, कारण उकळण्याची प्रोसेस, त्याचा स्वाद, थोडेसे वेलची पावडर टाकली, वेलची टाकली की त्याचा येणारा स्वाद, या सगळ्यामध्ये आपण रिलॅक्स होतो. दिवसभर मेहनत केल्यानंतर जेव्हा आपण स्वयंपाक खोलीत जातो तेव्हा आपण एखादा पदार्थ चुकला तरी चालेल पण एखादा पदार्थ बनवताना रिलॅक्स जे आपण होतो ना ते पेशन्स असतात. आणि मग असं वाटतं की हा किती बरं वाटलं. म्हणजे तू बघू शकतेस की किती पेशन्सनी तुलाही काम करतेस तू. म्हणजे काय चाललंय ह्यांचं, एक 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 सांगतायत बस. पण हे पदार्थ असेच बनवले जातात. ह्याची कन्सिस्टन्सी साधारण कशी असायला पाहिजे? भजीच्या पिठासारखी. आपण कसं आहे नॉर्मली म्हणतो ना मालपोवा करतो, त्याचं कसं पोरिंग असतं ना, आपण जेव्हा ह्याच्यामध्ये घेणार आहोत पळीमध्ये तेव्हा ती छान त्याच्यावरती पडले पाहिजेत. खूप जाड करून चालणार नाही, खूप पातळ केले तर पूर्ण ते पसतील. नाव इट इज परफेक्ट. रंगही त्याचा आता बदललाय. म्हणजे हे बघ, हे कन्सिस्टन्सी अपेक्षित आहे. हे पोरिंग आहे. आपण जे म्हणतो छान असं हे हाताने जरी टाकले ना तरी असे छान होतात. पळीनी फक्त आपण काय टाकतो की गोलाकार यावा म्हणून. पण पूर्वी कुठे पळी होते आणि काय होते, हाताने पटापट पटापट बायका, कारण वर्षानुवर्ष तेच पदार्थ त्या त्यांच्या स्वयंपाक खोलीत करत असतात. हे मिश्रण झालंय. गॅस चालू करूया. थोडस आपण त्याला तव्याला तापून देऊया. तोपर्यंत छान हे मिश्रणही मुरेल.
जर आपण हे मिश्रण केलं आणि 10 ते 15 मिनिटं त्याला झाकून ठेवलं तरीही चालू शकतं. छान फर्मेंटही होतं आणि वेळ नसेल तर लगेच केलं तरी चालू शकतं. त्याच्यामुळे दोन्ही ऑप्शन्स लक्षात ठेवा की तुम्ही लगेच करू शकता किंवा त्या पदार्थाला 5-10 मिनिटं छान झाकून ठेवा, आणखीन छान लागेल. ते फुलून येईल जास्त. फुलून येईल. येस, कारण आपण केळं वापरलंय. सो त्याला जे फर्मेंटेशन लागतं ते आणखीन छान होतं. सो कधी कधी असं होतं की दुपारी पदार्थ 6 वाजता करायचा आहे, तर 4 वाजता पूर्वतयारी करा, 2 तास फर्मेंट होऊ देत आणि मग 2 तासांनी तो पदार्थ केला तरी चालू शकेल. आणि झटपट हवे तर डेफिनेटली मी करतोय तसं झटपट करा. मला वाटतं एक 10 मिनिटात होऊ शकतो असं हो पदार्थ. हो हो, नक्कीच. येस. तर आपलं मिश्रण पण तयार आहे आणि तवा सुद्धा छान तापलाय. हो, तापलेला आहे. आता आपल्याला त्याच्यावरती तूप सोडायचंय, साजूक तूप. गॅस आपण मंद आचेवर ठेवायचा आहे आणि आता आपण हे जे मिश्रण आहे ते पळीमध्ये घेऊन, याचा काही विशिष्ट आकार असतो असं? गोलाकार, गोलच हा असतो. गोल असतात, मालपोळ्यासारखे गोल. मालपोह्याचाच एक वेगळा प्रकार आहे. पण हे शुक्रवारी खाऊ त्या दिवशी त्याची टेस्ट त्याची वेगळी टेस्ट. असणार. आणि जेव्हा आई देवीला नैवेद्य दाखवून जेव्हा मुलाला भरवते ना, तेव्हाची ती चवच त्या पदार्थाची जी आहे. म्हणून म्हटलं की सणावाराला जेव्हा हे पदार्थ बनले जातात तेव्हा ते त्याचा दर्जाच खूप छान असतो. याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद. प्रसाद. हो, प्रसादाचा शिरा जो बनतो तशी टेस्ट एरवी आपण शिरा करतो तेव्हा नाही लागत. खरं आहे ते. आता आपण हे मध्यम आचेवरती छान दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घेणार आहोत. थोडस तूप वरती सोडायचं. तुपाचा जो स्वाद आहे ना तो अजून छान वाटतो. केळं वापरल्यामुळे केळ्याचा स्वाद येतो. जेव्हा आपण ते फर्मेंट करायला ठेवलं किंवा नाही ठेवलं तरी त्याचा स्वाद जो स्वतःचा आहे केळ्याचा तो छान वाटतो. वेगळा एक गोडवा आहे त्याचा. म्हणजे आता तू प्रसादाचं म्हटलीस तसं की त्याच्यामध्ये केळं जेव्हा आपण नैवेद्याला वापरतो शिरा आणि केळ्याचा स्वाद लागतो. किती तूप असा प्रश्न येऊ शकतो. किती तूप वापरताय तुम्ही, असा काही विचार करू नका. कारण हे पदार्थ त्या त्या ऋतूमध्ये त्या त्याप्रमाणे केलेले असतात. तुपाची शक्यता असते. कारण काय असतं की आपण अगदीच आता ऑइल फ्री किंवा तूप फ्री असं जे काही आपण म्हणतोय, शरीराला वंगण कसं होणार? कारण आपल्या हाडांना पण तेवढ्याच प्रमाणात तेल किंवा तुपाची आवश्यकता आहे. म्हणून खरं लोणची किंवा हे सगळे पदार्थ, तळणीचे पदार्थ हे त्या त्या ऋतूमध्ये खाल्ले जातात. पण आपण अगदीच जर ऑइल फ्री म्हटलं आणि मग असं डॉक्टरकडे धावलो आणि डॉक्टरांनी जर काही गोष्टी सांगितल्या तर मग आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्याचे उपचार घ्यायला लागतात. त्यामुळे मला असं वाटतं की जरूर ते मेंटेन करा. रोज तळलेले पदार्थ खाऊ नका, पण त्या त्या सणवाराला ते पदार्थ हे खाल्ले गेले पाहिजे. हे खालून भाजून झालं व्यवस्थित की ते आपोआप सुटतात ना? हे बघ, म्हणजे छान हे होतात ते खरपूस असे. हे पण उलटायची घाई करून उपयोग नाही नाही नाही, कोणताही पदार्थ अगदी छान व्यवस्थित निगुतनी करणं गरजेचं आहे. मला असं वाटलं नाही फास्ट. आता अजून एक ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये, काही जण ड्रायफ्रूट घालतात. दिसायला छान लागतं, पिस्ता घालतील, काय घालतील, तर तुम्ही वापरू शकता नक्की, दॅट इज अप टू यू. पण मला असं वाटतं की ड्रायफ्रूट प्रत्येक पदार्थामध्ये घातला तर मग त्या पदार्थाची चव नाही राहत. ड्रायफ्रुट्स मुळे असं होतं असं नाहीये. पण हे पदार्थ मला वाटतं अशा पद्धतीने करून पहा, खूप छान लागतील, लाजवाब लागतील. आपण बघूया. ते दिसतायत सुद्धा खूप असे टेम्पटिंग. साधारण एक 5 मिनिटं लागतात. ऑटोमॅटिकली हे सुटतात असे छान मस्त. काही जण म्हटलं तसं की त्याची भजी सारखी करतात. त्याच्यामुळे पूर्ण तेलामध्ये तुपामध्ये डिप करून ते भजी सारखे पण तळतात. त्यामुळे तसंही तुम्ही करू शकता. ती पण एक पद्धत आहे. पण जी ट्रॅडिशनल रेसिपी आहे ती अशी अशा पद्धतीने आपण करतो.
छान अशी त्याला जाळी पण सुटते. देशी पॅनकेक वाटतायत ऍब्सोल्युटली, ऍक्च्युली म्हणजे आता तू कसं म्हणालीस तसंच आहे की आपण ह्या पदार्थांना आत्ताच्या पिढीप्रमाणे जर त्यांची नावं म्हटलं की मुलांना हे घ्या जरा पॅनकेक खाऊन बघा, तर मुलं का नाही खाणार? डेफिनेटली खातील. 5, 7, 11 अशा प्रमाणामध्ये हे केले जातात आणि मग देवीला त्याचा नैवेद्य चढवला जातो. आणि मुलांना आधी दिला जातो. हो, मुलांना आधी दिला जातो. म्हणून म्हटलं की देवीला एकदा तो नैवेद्य दाखवला की आई पहिल्यांदा आरती मुलाची करते आणि मग मुलाला भरवते आणि मग त्याचं पूर्ण मग सगळ्यांना खायला देते. त्यामुळे श्रावणी शुक्रवार कधी येणार याची आम्ही वाट आतुरतेने पाहत असतो. दोन्हीकडून पूर्ण तांबूस रंग आला येईपर्यंत भाजायचं. ते फुललेत पण छान असं. हो, फर्मेंट पण झालंय आणि थोडस तुपामुळे पण आणखीन त्याचा स्वाद रिच येतो. गॅस बंद करूया. आणि आता हे काढून घ्यायचे. हा पदार्थ असा आहे की याच्या सोबत काही साईड डिशची गरजच नाहीये, असंच खाऊ शकतो. आता फक्त एवढंच आहे की आता जर आपण हाच पदार्थ एक डेझर्ट म्हणून जर खाणार असलो कधीही, म्हणजे सणवाराला तर हा श्रावणी शुक्रवारी तर तुम्ही कराच आणि मुलांना नक्की मला असं वाटतं की हा खाऊ घाला, ह्या पद्धतीने खाऊ घाला, खूप छान वाटेल. पण डेझर्ट म्हणून जर आपण हा पदार्थ वापरला तर त्याच्यावरती आपण छानपैकी ते आईस्क्रीमचा एक स्कूप मध्ये ठेवू शकतो, त्याच्यावरती चॉकलेट सॉस टाकू शकतो आणि मग ड्रायफ्रूट टाका आणि मग मुलांना खायला द्या. पॅनकेक वरती जे काही प्रेझेंटेशन आहे ना ते अप्रतिम वाटतं आणि मुलं एन्जॉय करतात. सो मुलं नाही, आपणही एन्जॉय करतो. येस, सो आपण हे काढून घेऊया. सो आरत्या तर तयार आहेत, पण ह्या फक्त मी तुला अशा टेस्टला नाही देऊ शकत. त्याचं एक प्रेझेंटेशन आहे. ते प्रेझेंटेशन करून तुला दाखवतो की कशा पद्धतीने त्याला एक महत्व आहे आणि मग तुला टेस्टला देतो तेव्हा त्याचा आनंद बघ. येस. सो अशा प्रकारे आपण छान इथे ताट सजवून घेतलंय, म्हणजे आरतीचं ताट. कारण आरत्या म्हटलं ना की देवीला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा असंच ताट भरलं जातं आणि छानपैकी तो दिवा असतो आणि मग आता इथे आपण तो पदार्थ ठेवायचा आहे. सो मी म्हटलं तसं 5, 7 ह्या प्रमाणात असतं. आपण इथे मुद्दामून ह्या फुलांचा असा वापर केलाय कारण सजावटीला फुलांचा वापर करू नये असं आपण सांगतो, पण ही गावठी फुलं गुलाबाची असल्यामुळे ती खायची असतात, त्याच्यापासून गुलकंद होतो म्हणून आपण ती वापरली आहेत. पण झेंडूची फुलं किंवा बाकीची ही सजावटीला वापरू शकत नाही, जेव्हा आपण खाद्य संस्कृतीमध्ये ह्याचे नियम आहेत. सो अशा प्रकारे आपण छान सजवूया. म्हणजे आपलं आरतीचं ताट तयार आहे. सो आरत्या विथ आरतीची थाळी तयार आहे. येस. तर श्रावणी शुक्रवारी बनवला जाणारा आरत्या हा पदार्थ तयार आहे. मी सध्या हा टेस्ट करते, पण तुम्ही सुद्धा घरी हा पदार्थ बनवून बघा आणि टेस्ट करून सांगा की हा कसा लागतोय. आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी स्वादिष्ट श्रावण ही मालिका पाहत राहा. धन्यवाद.